जर तुमचे केस अजिबातच वाढत नाहीयेत आणि सोबतच खूप जास्त प्रमाणावरती गळत आहेत, तुम्ही सुद्धा सतत इंटरनेटवरती वेगवेगळ्या हेअर ग्रोथ रेमेडी शोधत असाल आणि केस विंचरताना मूठभर केस अगदी हातामध्ये येत आहेत, अंघोळ केल्यानंतर ड्रेनेजमध्ये केस साठतायत आणि सोबतच आरशात बघितलं की केस अगदी पातळ दिसत आहेत, तर अजिबात काळजी करू नका, कारण आजची ही रेमेडी अगदी तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अशी एक पॉवरफुल आणि नैसर्गिक रेमेडी सांगणार आहे, जी पहिल्याच ॲप्लिकेशनमध्ये तुमचा हेअरफॉल कमी करण्यासाठी मदत करेल. आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते की योग्य प्रमाणात जर तुम्ही याचा वापर केला तर केस गळती कमी होईल आणि सोबतच नवीन केसांची वाढ वेगाने सुरू होईल. ही रेमेडी पूर्णपणे घरगुती आहे आणि केमिकल फ्री आहे, त्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती होणार नाही. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पॉवरफुल अशा रेमेडीची. रेमेडी तयार करण्यासाठी आपल्याला फक्त एक मुख्य घटक वापरायचा आहे आणि तो म्हणजे मेथीदाणा. बघा, मेथीदाण्याला काही लोक फेनुग्रीक सीड्स असं देखील म्हणतात. तुम्ही काहीही म्हणा, पण याचा जो काही इफेक्ट आहे ना, तो मात्र अमेझिंग आहे. मेथीदाणे हे आपल्या केसांसाठी एक सुपरफूड मानलं जातं आणि मेथीमध्ये प्रोटीन, आयर्न, निकोटिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड आणि सोबतच कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. आणि हे सगळे घटक आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतात, आपलं स्कॅल्प मजबूत करतात आणि त्यामुळे आपली केस गळती थांबण्यासाठी हेल्प होत असते. बघा, एवढे सारे फायदे आहेत मेथीदाण्याचे, जे की आपल्या केसांसाठी होणार आहेत. त्यामुळे तुम्ही मेथीदाणा इथं नक्कीच वापरा. बघा, इथं तुम्हाला प्रमाण किती घ्यायचंय ते देखील मी सांगते. आता मी जी हा टोनर आहे तो एकाच वापरासाठी बनवतेय, त्यामुळे मी साधारणतः 2 टेबलस्पून एवढे मेथीदाणे इथे वापरणार आहे. जर तुम्हाला स्टोअर वगैरे करून ठेवायचं असेल तर तुम्ही इथं जास्त प्रमाणावरती देखील बनवून आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बघा, इथं साधारणतः 2 टेबलस्पून एवढी मेथीदाणे मी एका भांड्यामध्ये ऍड केलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, इथं प्रमाण खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर याच मेथीदाण्यामध्ये आपण साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी ऍड करणार आहे. लक्षात ठेवा, इथं तुम्हाला फिल्टर केलेलं पाणीच वापरायचं आहे. खाऱ्या पाण्याचा किंवा बोरिंगच्या पाण्याचा वापर अजिबात करू नका. आणि जर का तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर तुम्ही इथं गोड्या पाण्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं. आता जर तुम्हाला थोडा टाइम असेल तर तुम्ही हे मिश्रण रात्रभरासाठी भिजवून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे वापरा. तुम्हाला जास्तीत जास्त फायदे याचे मिळतील. पण आता माझ्याकडे टाइम नाहीये, मला थोडंसं बाहेर जायचंय, त्यामुळे मी हे जे मिश्रण आहे ना ते लगेच बनवणार आहे आणि लगेच वापरणार आहे. इथं बघा, सगळं काही मिक्स झाल्याच्या नंतर आपलं जे काही भांडं आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर साधारणतः 5 ते 10 मिनिटं आपलं सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं गोल्डन रंगाचं होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. जेव्हा हे मिश्रण गोल्डन किंवा डार्क येलो कलरचं होईल ना, तेव्हा असं समजून जायचं की जे मेथीमधील पोषक घटक आहेत ते सगळे काही आपल्या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. बघा, साधारणतः 5 ते 10 मिनिटांनंतर आपलं सगळं काही टोनर इथं बनून रेडी होणार आहे. आणि आपण याला जेवढं जास्त प्रमाणात उकळू ना, तेवढे सगळे काही मेथीमधील पोषक घटक याच्यामध्ये उतरले जातील आणि ते तुमच्या स्कॅल्पवरती अगदी इफेक्टिव्हरित्या काम देखील करणार आहेत. आता बघा, हे छान असं उकळत आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की आपल्या पाण्याचा रंग देखील हळूहळू चेंज झालाय. आणि जेव्हा आपण हे उकळायला ठेवतो ना, तेव्हा याला मध्ये मध्ये तुम्ही हलवत देखील राहा. आता पूर्णपणे रेडी झाल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करा आणि त्यानंतर साधारण ते 10 ते 15 मिनिटं आपलं हे जे टोनर आहे ते थंड होण्यासाठी ठेवून द्या. आता बघा, थंड झाल्याच्या नंतर एखाद्या गाळणीच्या साह्याने किंवा मग एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साह्याने सगळं काही टोनर आपल्याला गाळून घ्यायचं आहे. इथं मी थंड होण्यासाठी ठेवलेलं नाहीये, लगेचच मी तुम्हाला गाळून दाखवलंय. पण मी हे गरम असताना केसांवरती अजिबात अप्लाय करणार नाहीये, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच अप्लाय करणार आहे. तुम्ही देखील पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वापरा, कारण जर तुम्ही गरम वापरलं तर केस अगदी ड्राय आणि फ्रिझी होतील. बघा, इथं आपलं टोनर अगदी इफेक्टिव्हरित्या तयार करून रेडी झालेलं आहे. आणि हे तुम्ही असं देखील एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून तुमच्या केसांच्या मुळांवरती दररोज अप्लाय करू शकता. हे खूप जास्त लाईट वेट आहे, त्यामुळे तुम्हाला हेअर वॉश वगैरे करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाहीये. असंच वापरा आणि अगदी दररोज वापरा. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम वगैरे येणार नाहीये. केस अगदी ड्राय होणार नाहीत, फ्रिझी होणार नाहीत किंवा मग तुमच्या केसांमध्ये कुठलाही याचा वास वगैरे येणार नाही. आता याच रेमेडीला जास्त इफेक्टिव्ह बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे ते म्हणजे 1 ते 2 चमचा एवढं ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल आपलं स्कॅल्प अगदी डीपली क्लीन करतं, अतिरिक्त तेल असेल तर ते काढून टाकतं आणि सोबतच जर का तुम्हाला डॅन्ड्रफची समस्या असेल तर ती देखील हळूहळू कमी करण्यासाठी हेल्प करतं. त्यामुळे आपले केस अधिक जास्त शायनी आणि सोबतच हेल्दी होतात. जर का तुमचे स्कॅल्प खूप जास्त प्रमाणात ड्राय असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलचा नक्कीच वापर करा
आणि जर का स्कॅल्प अतिशय तेलकट असेल, ऑइली असेल, तर तुम्ही इथं ॲलोवेरा जेलच्या ऐवजी लिंबाचा रस नक्कीच वापरू शकता. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे पाणी आहे ना, ते थोडंसं गरम आहे, त्यामुळे आपलं ॲलोवेरा जेल याच्यामध्ये लगेचच मिक्स झालेलं आहे. तुम्ही देखील थोडंसं पाणी गरम असताना त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल मिक्स करा, जेणेकरून काय होईल ते अगदी व्यवस्थितरित्या मिक्स होईल. आता मिक्स झाल्याच्या नंतर पुढे आणखी एक आपल्याला महत्त्वाचा घटक याच्यामध्ये ॲड करायचा आहे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला वेगळं असं केसांमध्ये ऑइलिंग वगैरे करण्याची गरज पडणार नाही. चला तर मग याच्यामध्ये आपण आता साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढं कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल ॲड करणार आहे. यामुळे आपल्या केसांची जलद गतीने वाढ होते, केस अगदी दाट बनतात आणि सोबतच नवीन केस उगवण्यासाठी हेल्प होते. जर तुम्हाला कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही आल्मंड ऑइल, कॅस्टर्ड ऑइल किंवा मग मस्टर्ड ऑइल देखील वापरू शकता. आता हे ॲड केल्याच्या नंतर सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि या ठिकाणी तुमचा पॉवरफुल असा हेअर ग्रोथ सिरम किंवा मग तुम्ही याला टोनर असं देखील म्हणू शकता. आणि हा जो टोनर आहे ना, तो आपल्याला एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून वापरायचा आहे किंवा जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल अवेलेबल नसेल तर तुम्ही एखाद्या ड्रॉपरच्या मदतीने देखील तुमच्या केसांवरती याला अप्लाय करू शकता. आता ही जी सिरम आहे किंवा हे जे टोनर आहे ते वापरण्याची योग्य पद्धत नक्की काय आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर शेवटी एक बोनस टिप तुमच्यासाठी. आपण जे काही मेथीदाणे उकळून घेतलेले होते ते फेकून वगैरे अजिबात देऊ नका. तर त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे एवढं दही ॲड करा आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट बनवा आणि ती पेस्ट तुम्ही हेअर मास्क म्हणून आठवड्यातून फक्त 1 वेळा तुमच्या केसांवरती अप्लाय करा. बघा, साधारणतः 30 ते 40 मिनिटं हा मास्क केसांवरती राहू द्या आणि त्यानंतर अगदी थंड पाण्याने धुवून टाका. तुमचे केस अतिशय सिल्की, स्मूथ आणि शायनी होतील. सोबतच केसांमधील ड्रायनेस पूर्णपणे कमी होईल आणि स्कॅल्प देखील खूप जास्त हेल्दी होईल. आता चला आपण बघूयात की हे जे आपलं सिरम किंवा हे जे टोनर तयार झालंय हे कशा प्रकारे केसांवरती अप्लाय करायचं. जर जेव्हा तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हे लावू शकता किंवा मग ज्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे त्याच्या अगोदर साधारणतः 1 तास जरी लावलं तरी देखील चालून जाईल. बघा, तुम्हाला हे जे टोनर आहे ते तुमच्या स्कॅल्पवरती व्यवस्थित असं स्प्रे करायचं आहे आणि स्प्रे केल्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आहे. कारण मसाज केल्यामुळे याचे सगळे काही पोषक घटक तुमच्या स्कॅल्पमध्ये ॲब्झॉर्ब होतील आणि तुम्हाला अगदी 100 नाही तर 101% खूप छान असे रिझल्ट भेटतील. तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता, मी स्कॅल्पवरती अप्लाय करून व्यवस्थित असं मसाज केलेलं आहे. आणि जर का तुमचं टोनर जास्त प्रमाणावर बनवलेलं असेल तर तुम्ही केसांच्या लेंथवरती देखील अप्लाय करू शकता. आणि जर का तुम्ही आपला हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा सलग 4 ते 5 आठवडे जर केला ना, तर तुम्हाला स्पष्टपणे फरक जाणवतील. तुमची केस गळती कमी होईल आणि नवीन केस उगवायला देखील मदत होईल. हा जो आपला उपाय आहे तो अगदी नैसर्गिक आहे, पण याचा परिणाम मात्र खरंच अप्रतिम आहे. जर तुम्हाला आपली ही माहिती थोडी जरी उपयोगी वाटली असेल ना, तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा.